आहे. दिवाळीची खऱ्या अर्थाने सुरुवात होतीये. आपण म्हणजे पणत्या लावायला सुरुवात करतो या दिवसापासून आणि लाइटिंग वगैरेला सुरुवात करतो. तर वसुबारसची पौराणिक कथा आपण बघणार आहोत. जे आपण वसुबारस दिवशी आपण गायीची पूजा करणार आहोत. घरात गायी नसेल ओरिजिनल गायी तर आपण काय करतो, मूर्ती किंवा तिची प्रतिमा आणून तिची पूजा करतो. ह्यामुळे घरात सुख समृद्धी, आपल्या मुलाबाळांना निरोगी आयुष्य लागतं. मग ह्याच्यासाठी आपल्याला गायीची पूजा करायची आहे. गायीची पूजा करता नाही आली, प्रतिमा नाही मिळाली, मूर्ती नसेल तर आपल्याला काय करायचंय, आपल्याला तांदूळ किंवा ह्याची कशाची रांगोळीची आपल्याला करायची आहे. त्याची प्रतिमा तयार करायची रांगोळीने आणि त्याची पूजा करायची. तर पूजा करून झाल्यानंतर कथा ऐका किंवा वाचा, कसे पण करा, पण आरती, मंत्र, कथा हे सगळं ऐकायचंय. तेव्हा आपली फलद्रूप होते. आपण जे पण काही सेवा करतो, पूजा करतो ती फलद्रूप होते. चला कथा सुरू करू आता आपण. वसुबारसची पौराणिक कथा बघतोय आता आपण. आटपाट नगर होतं. तिथे एक कुणब्याची म्हातारी राहत होती. तिला एक सून होती. गाय गुरं ढोरं म्हशी होत्या तिच्याजवळ. गवाळी आणि मुगाळी अशी ही गवाळी मुगाळी नावाची वासरं होती. मग ती 2 वासरं होती, गायीची वासरं होती, गवाळी आणि मुगाळी. एक दिवस काय झालं, आता अश्विन मास सुरू झालेला. पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली आणि शेतावर जायला निघाली. तिने सुनेला हाक मारली, मुली मुले इकडे ये. सून आली, म्हणाली काय काय झालं सासूबाई? तर ती म्हातारी बोलली की मी शेतावर चाललीये, दुपारी मी येईन, लवकरच जेवायलाच येईन. तू माडीवर जा आणि गव्हाचे आणि मुगाचे दाणे काढून ठेव, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव, मग आपण मी आलो की जेवूया. असं म्हटल्यानंतर त्या सुनेला थोडं कन्फ्युजन झालं, कारण त्यांच्या त्या वासरांची नावं पण गव्हाळे आणि मुगाळे होतं. मग तिला असं वाटलं की मला माडीवरून तर फक्त गव्हाचे आणि मुगाचे दाणे काढून आणायचे. आणि पुढे काय होतं ते बघा. ती माडीवर जाते. आता काय झालं, शेतावर सासूबाई निघून गेली, सून माडीवर गेली, गहू मूग काढून खाली ठेवले. आता गहू आणि मूग तर काढले, मग ती म्हणाली की गव्हाळे आणि मुगाळे तर गोठ्यात असतात. मग ती गोठ्यात गेली, तर गव्हाळे आणि मुगाळी वासरं उड्या मारत होती. तिने त्यांना ठार मारलं, कारण सासूने सांगितलेलं ना गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव. मग तिने त्यांना ठार मारलं, त्यांना चिरलं आणि ते शिजवून ठेवून ती सासूची वाट बघत बसली. तर दुपार झाली तशी सासू घरी आली. आता दोघींना जेवायला बसायचं होतं. सोन्याने मस्तपैकी पान वगैरे वाढलं आणि दोघीं पण जेवायला बसल्या. तर सासूने पाहिलं की तांबडं मांस आपल्या ताटामध्ये आहे. मग ती बोलली की हे काय आहे? तिने विचारलं, सासूने विचारलं की हे तांबडं मांस माझ्या ताटात का, आपल्या ताटामध्ये का आलंय? मग सोन्याने सगळं सांगितलं की तुम्ही मला सांगितलेलं की माडीवर जाऊन गहू आणि मुगान आणि गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव. तसं मग ती सासू एवढी घाबरते, ती म्हणते की हिची न समजता, म्हणजे तिला समजलं नाही मी जे काय सांगितलंय, त्याच्यामुळे तिची चूक झालीये. मग ती तशीच उठते आणि देवापाशी जाऊन बसते. कोण? सासूबाई. आणि देवाला खूप प्रार्थना करते, देवा देवा, सुनेच्या हातून हा खूप मोठा अपराध घडलाय, तिला याची माफी दे, क्षमा कर. गाई वासरं लवकर जिवंत कर. असं नाही झालं तर संध्याकाळी मी आपला प्राण देईल. असा तिने निश्चय केला. देवाजवळ बसली आणि तो निश्चय केला. देवापाशी बसूनच राहिली. जेवली पण नव्हती ती, ते तशीच बसून राहिली देवाजवळ. देवानं तिचा हा एकनिश्चय पाहिला, निष्कपट अंतकरण पाहिलं. मग काय झालं, देव लगेचच प्रसन्न होत नाही, हे सगळ्यांना माहितीये. संध्याकाळपर्यंत बसून राहिलेली तिथे. आता संध्याकाळी काय झालं, गायी आल्या आणि आता गायीला त्यांची वासरं तिला दिसलीच नाहीत. मग ती हंबरडा पडू लागली, ओरडू लागली. तशी देवाला सुद्धा चिंता चालू झाली की आता तर गायी पण हंबरडा पडू लागली, म्हणजे आणि म्हातारीचा निश्चय तर ढळत नाहीये, आता काय करायचं? मग मग देवाने गायीची वासरं जिवंत केली. जशी जिवंत केली की ती गायीची वासरं, गायी जिथे ओरडत होती ना, हंबरडा ओढत होती ना, तिथे ते उड्या मारत मारत दूध प्यायला निघून गेले. गायीचे हंबरडे बंद झाले आणि म्हातारीला खूप आनंद झाला. सुनेला पण इतकं आश्चर्य वाटलं, तसा सर्वांना आनंद झाला. नंतर म्हातारीने काय केलं, गायी गोऱ्यांची पूजा केली, म्हणजे सगळ्यांची, त्या वासरांची, गायीची पूजा केली. स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला. देवाचे खूप मनापासून आभार मानले आणि नंतर मग ती जेवली. खूप आनंदी झाले. तसे आपण पण, म्हणजे आपल्याला याच्यातून, या पौराणिक कथेतून काय आहे की आपण या दिवशी पूजा का करतो, गायी आणि वासराचीच पूजा का करतो?
33 कोटी देव असतात आपल्या गायीच्या पोटात, म्हणून आपण करतो. त्याच्या मागे अशी काहीतरी प्रथा आहे किंवा अशी काहीतरी पौराणिक कथा आहे, म्हणून आपण पूजा करतो. गायीची पूजा करून सगळ्यांनी मनोभावे पूजा करा आणि गायीचे आशीर्वाद घ्या. 33 कोटी देवांचे आशीर्वाद घ्या. ही आपली पौराणिक कथा कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही कथा शेअर करायला विसरू नका. मित्रमैत्रिणींना शेअर करा नक्की. चला पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू आपण. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला थँक्यू. स्टोरी शेअर करा, कथा शेअर करा आणि कमेंट करा. चला थँक्यू. बाय बाय.